गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार निखिल पगारे हा एमडी विक्री करतोय। तसंच तो त्याचा साथीदार कुणाल घोडेराव हे एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे दामोदरनगर पाथर्डी शिवार नाशिक या ठिकाणी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कारवाई कामी वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे अशांचं पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून एमडी विक्री करताना निखिल बाळू पगारे वय 29 वर्ष राहणार विक्री भवन समोर पाथर्डी फाटा शिवार नाशिक, कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव वय 22 वर्ष राहणार उत्तमनगर सिडको अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगझडतीत 1 लाख रुपये किमतीचे 20 ग्रॅम एमडी हे जप्त करण्यात आलं असून दोन्ही आरोपींविरोधात इंदिरानगर पोलीस ठाणे इथं NPDS कायदा 1985 च्या कलम 8 क 22 ब 29 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास अंमली विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड हे करीत आहेत। निखिल बाळू पगारे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यानं त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे त्याच्या ताब्यातील पिस्तूल विक्री करण्यासाठी दिलं होतं। त्यावरून मोहम्मद सय्यद याचा शोध घेऊन त्याच्यावर निखिल पगारे विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यात निखिल पगारे हा पाहिजे आरोपी आहे। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ मुक्त करण्याचे ठरवले होते। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विक्री करण्यावर कठोर कारवाई करण्याचे गुन्हे शाखेचे ते आदेश दिले होते। त्या अनुषंगाने मी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती भेटली की टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार निखिल पगारे व कुणाल घोडेराव हे हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे। माहिती भेटल्यावर आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिली। वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीचे 20 ग्रॅम एमडी पदार्थ जप्त केला व त्यांना अटक केली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार शरद सोनवणे, महेश साळुंके, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, रमेश कोळी, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजेश राठोड, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, अनिरुद्ध येवले, किरण शिरसाट अशांनी ही कामगिरी बजावली।